मी काय म्हणतोय, तुमच्या लक्षात आहे का काही दिवसांपूर्वी मी माझ्या हाताने सगळे केस उडवले होते आणि टकले केलं होतं. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो मित्रांनो, याच्या मागचं कारण होतं हेअरफॉल म्हणजेच केस गळती. माझी जाम केस गळत होते त्याच्यामुळे मी टकलं केलं. पण आता 1 महिन्यानंतर माझ्या डोक्यावर चांगल्या प्रमाणात केस आलेले आहेत आणि खूप चांगली वाढ झालेली आहे. तर आजच्या मिनी ब्लॉग मध्ये याच्या मागचा मी राज सांगणार आहे. मी कोणत्या गोष्टी डाएट मध्ये ऍड केल्या आणि कोणतं तेल माझ्या केसांना गळत. आणि जर तुमची पण केस गळत असतील किंवा तुटत असतील किंवा वीक असतील तर हा व्हिडिओ खास वैभवने तुमच्यासाठी बनवला. इन शॉर्ट सांगायचं झालं तर आज आपण बनवणार आहोत डायपर लाडू. पण या डायपर लाडू मध्ये ना डायपर सोडून बाकीच्या गोष्टी मी ऍड केल्या त्या खूप महत्त्वाच्या आहेत, त्या तुम्हाला दाखवतो. तर सर्वात पहिल्यांदा काजू, बदाम, अक्रोड, मेथी, शेंगदाणा आणि पंपकिन सीड जाम महत्त्वाचे आहेत याच्यामध्ये. जे आपल्या उपवासाच्या भोपळ्यामध्ये असतात ते. इकडे जवस, काळे तीळ आणि पांढरे तीळ आणि इकडे खजूर घेतलेले आहे, काळा गुळ आणि तूप. आमच्या घरामध्ये भांडेवाली बाई मलाच बनवून ठेवले, त्याच्यामुळे कढई धुवून घेतलेली मी, त्याला गरम केलं. सर्वात पहिल्यांदा मी ना बदाम टाकलेले, त्याला ना एकदम छान भाजून घ्यायचं, जास्त काळे नाही करायचे माझ्या तोंडासारखे, एकदम हिरवे पिवळे भाजून काढलेले आहेत आपण. नंतर मी काजू आणि अक्रोड टाकलेले, त्याला पण छान भाजून काढलेलं आहे. शेंगदाणा थोडा जास्त टाइम घेत होता भाजायला, त्याच्यामुळे डान्स केला मी. डान्स ऑप्शनल आहे, नाही केला तरी पण चालेल. व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सगळ्या गोष्टींना भाजून घ्या एकदम छान प्रकारे. फक्त खजूरला भाजून घेऊ नका, त्याच्या बिया काढून त्याला बाजूला ठेवा. काळा गुळ घ्यायचा इकडे आपल्याला, आईनं मला हेल्प केली आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून मला दिलेले आहेत. तुम्ही बघू शकता सगळ्या बिया रेडी आहेत, किती सुंदर दिसत आहेत. याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि तुमच्याप्रमाणे त्याला एकदम छोटंसं बारीक करून घ्या. हे बघू शकता आईनं असं टेक्स्चर ठेवलेलं आहे. इकडे आपला गुळ पण रेडी होता. सगळं मिक्सर बघा एवढं सगळं झालेलं आहे. आता पातेले घेऊन त्याच्यामध्ये तूप टाका. तूप अशा पद्धतीने नाही, अशा पद्धतीने टाका. फक्त ना पॅन म्हणजे तुमचं जे कढई बघून आहे ना ते जास्त गरम नसला पाहिजे. माझं गरम झालं तर जास्त, तुमच्या पद्धतीनं तूप टाका. आमची आई पण जास्त नाही त्याच्यामुळे मी कमीच टाकलेलं आहे, कारण आई जाम ओरडते बरं का. तूप गरम झाल्यावर बारीक केलेला गुळ टाकायचा आणि त्याची मस्तपैकी ग्रेव्ही बनवायची आहे, पातळ एकदम. आता आपण साईडला ठेवलेलं खजूर गुळामध्ये टाकून त्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा आणि एकजीव करायचा. आता सगळ्यात शेवटी आपण सगळ्या डायपरला मिक्स करून एक मिक्सर बनवलं होतं, एक कूट बनवलं होतं, ते त्या पातेल्यामध्ये टाकून एकदम छानपैकी मिक्स करायचं, एकजीव करायचं. चिकट झालं पाहिजे जेणेकरून त्याची लाडू बांधता येतील. मित्रांनो, हे लाडू म्हातारे माणसं पण खाऊ शकतात, ज्यांना थोडेसे दात उगवायला लागले ते. आता याचे गोल, त्रिकोण, चौकोन जो पण तुम्हाला आकार आवडतो त्या आकाराचे लाडू बनवा आणि फ्रीजमध्ये 1 महिना स्टोअर करा. तुम्ही रोज एक खाऊ शकता. आणि माझी केस गळती यानेच राहिली. मी कोणतं तेल वगैरे यूज नाही केलं, कारण जे वरून लावण्यापेक्षा आपण जे खातो ना आहारामध्ये ते खूप जास्त मायने राखतं. आणि व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल तर माफ करा. ओके.